आमचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांकडे आम्ही तिन्ही आमदारांनी आणि आमच्या जिल्ह्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमची कैफियत त्यांच्यासमोर मांडली आणि त्यांनी दिलेला शब्द आहे की बाबा प्रोटोकॉलप्रमाणे पालकमंत्री पण भरत शेठलाच मिळालं पाहिजे, कारण आम्ही 3 आमदार शिवसेनेचे आहोत, एक राष्ट्रवादी आणि 3 BJPचे असताना अशी काय तटकन जादू चालवली की शेवटच्या रात्रीमधलं जे नाव होतं भरत शेठचं ते नाव त्या ठिकाणी गायब होऊन अतिथींचं झालं. हा त्यांचा स्वाभाविक हे आहे. एक तर इतिहास साक्षीला निश्चित आहे की मागच्या सरकार परिवर्तित होत असताना ह्याच पालकमंत्र्यांना आम्ही तिन्ही आमदारांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर त्यांना परिवर्तित व्हायला लागलं, सरकार देखील बदललं आणि मग महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब झाले. 2.5 वर्षाचा कालखंड गेला. शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पुनश्च सरकार आल्यानंतर आम्ही 3 आमदारांची आशा होती की आमच्या जनतेची आशा होती की भरत शेठ मंत्री झाले तर पालकमंत्री निश्चित होणार आणि म्हणून तटकरे नेहमीप्रमाणे त्याचा स्थायी गुण दाखवून खऱ्या अर्थाने ते त्यांच्याकडे खेचून घेतलं. पण आमच्या कैफियतीनंतर त्याला मुख्यमंत्री महोदयांनी स्थगिती दिली आणि म्हणून आम्ही आशावादी आहोत येणाऱ्या काळामध्ये निश्चित भरत शेठला पालकमंत्री मिळेल असं संपूर्ण रायगडवासीय सगळे पदाधिकारी सर्वपक्षीय नेते आशावादी आहोत की येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये भरत शेठ एकमुखी पालकमंत्री घोषित होतील. रायगड येथील एवढा 6 आमदारांचा पाठिंबा असताना देखील सुनील तटकरे पालकमंत्री पद खेचून आणण्यासाठी का अट्टास करतात? नाही, असं आहे की पूर्व इतिहास तटकरेंचा महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्याच्यामुळे नेहमीप्रमाणे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी असल्यामुळे त्यांनी दबावतंत्राचा वापर निश्चित केलं, पण त्यांनी प्रोटोकॉल न पाळला आणि तो कालही आपल्याला दिसला. झेंडा वंदनाच्या वेळेला त्याची मुलीला जेव्हा तो अधिकार दिला त्यानंतर त्याचा मुलगा देखील माजी आमदार त्या मंचावर होता. आता हा प्रश्न काही लोकप्रतिनिधी विचारतात, मी देखील कलेक्टरना विचारलं आणि जर असं असेल तर त्याच्यावरती नक्की कारवाई व्हायला पाहिजे, कारण शेवटी या सगळ्या गोष्टीचा प्रोटोकॉल असतो, तो शिस्तबद्ध त्यांना पाळता येत नसेल तर वरिष्ठ लेवलला त्याच्यावरती नक्की विचारणा होईल. परंतु आपण जो मूळ प्रश्न विचारला ती खरं आहे की तटकरे यांनी खेचून आणण्यामध्ये जरी ते सक्सेस झाले असले तरी पण येणाऱ्या काळामध्ये ते अनसक्सेस निश्चित होतील, कारण आम्ही सगळेच लोक आशावादी आहोत की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भातला योग्य निर्णय घेऊन रायगड पॅटर्न जे मागच्यामुळे सरकार परिवर्तित झालं तसं होऊ नये या दृष्टिकोनातनं तिन्ही नेते वरिष्ठ नेते हे त्या विषयीचे निर्णय निश्चित घेतील. आणि त्यानंतर सरकारनं कुठेतरी यावर स्थगिती आणली. याचा अर्थ सरकारनं ज्या वेळेला ही यादी जाहीर झाली त्यावेळेला शिंदे साहेबांना कुठेतरी अंधारात ठेवण्याचा प्रयत्न झाला होता. नाही, असं म्हणता येणार नाहीये, पण तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. आता ती जादू काय चालवली आपल्याला माहित नाही आहे, पण त्यांचं नाव त्या ठिकाणी आलं आणि त्यांना पालकमंत्री घोषित केलं. त्यानंतर रायगडमध्ये उठाव झाला, आपण बघितलं महाडमध्ये जाळपोळ झाली, रस्ता अडवला, सगळ्या गोष्टी घडल्या. हा उद्रेक आहे लोकांचा, कारण भरत शेठ सारखा 4 टर्म असलेला आमदार, सिनियर आमदार, एक तर लोकांशी नाळ जुळलेला एक आमदार आहे, सर्वसामान्यातला माणूस आहे आणि आम्ही सगळे रायगडवासी सर्व पक्षीय लोकांची आशा होती की नेहमी तटकरे काही असलं तरी आपल्याच झोळीमध्ये दान टाकण्याचा प्रयत्न करतात. आता असं होणार नाहीये, कारण तटकरे झोळी आता फाटलेली आहे, त्यामुळे जे दान पडेल ते भरत शेठच्या झोळीमध्ये पडेल. नाही, एक तर हकीकत खरी आहे की लोकसभेला आम्ही सगळ्यांनीच महायुतीचा धर्म पाळून वरिष्ठ नेत्यांचा मुख्यमंत्र्यांचा आदेश पाळून सगळ्याच कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं. हे आपण सगळं चित्र बघितलं असाल. खरं तर तटकरेविषयी निगेटिव्ह मत खूप होतं, ते पॉझिटिव्ह करून त्यांना निवडून देणं हे आम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. पण नेहमीप्रमाणे तटकरेंनी विधानसभेला आम्हा तिन्ही आमदारांना कसे पराभूत होतील याची रणनीती तयार केली, ती स्पॉईल झाली. त्यांचे कार्यकर्ते उघड खऱ्या अर्थाने आमच्या विरोधात काम करताना बघितलं. आदेशवाजा आम्ही त्यांना सांगितलं देखील, बघा साहेब बोलू असं आहे, पण ते ऐकण्याच्या मशीद नव्हते, कारण आतापर्यंत तटकरे गेमर आहे. अंतुले साहेबांपासून सगळेच राष्ट्रवादी नेते, काँग्रेसचे नेते असतील, राष्ट्रवादी असतील, माजी आमदार असतील, शेका पक्ष नेते असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील, तटकरेंनी एकच धंदा केला रायगडमध्ये की या लोकांना फसवण्याचं काम केलं. आता सगळ्यांची गोळाबेरी झालेली आहे, सगळे लोक आता एकत्र आलेत आणि तटकरे हटाव ही मोहीम आम्ही सुरू केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तटकऱ्यांना देखील आम्ही या जिल्ह्यामध्ये फिरून देणार नाही, कारण असंच जर त्यांचं कृत्य राहिलं तर कुठलाही सर्वसामान्य कार्यकर्ता राजकारणामध्ये पुढे येणार नाही आहे. आपलं घराणंच आपण बघितलं असाल का महाराष्ट्रातलं एकमेव घराणं आहे की त्याच्यामध्ये किती घराण्यात ते आमदार झाले, तटकरेचे भाऊ झाले, पुतणे झाले, मुलगा झाला, मुलगी झाली, स्वतः झाले. जे असेल ते आम्हालाच पाहिजे आणि ही जी वृत्ती आहे ह्या वृत्तीला खरा तर निषेध किंवा विरोध करण्यासाठी आम्ही सर्व पक्षीय सगळे नेते सज्ज झालोय आणि येणाऱ्या काळामध्ये तटकरे ही बंदी नक्की करणार. महेंद्र थोरवे तटकरेंवर जो रोष होता तो कुठेतरी आता खरा ठरताना पाहायला मिळते. खरं आहे की त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचं एक नेता त्या ठिकाणी अपक्ष म्हणून तटकरे उभं केलं. हा त्यांचा गेम प्लॅन होता आणि त्याला निवडून आणण्यासाठी अलिबागच्या आमदाराचा बळी द्यायचा का, भरत शेठचा बळी द्यायचा का, ही त्यांनी रणनीती तयार केली. कारण तटकरेचं राजकारण नेहमी घॅटमॅटचं असतं, आपण बघितलं आणि म्हणून आम्ही हे कोणी स्वीकारणार नाही आहोत. आणि महेंद्र थोरवेचं म्हणणं पहिलं खरं होतं,
पण आम्ही महायुती धर्म पाळणारी मंडळी आहोत, त्यामुळे आम्ही त्यांना देखील समजून सांगायचो की थोडं सबुरीने घ्या. पण शेवटी तटकरेचे अवगुण समोर आलेच आणि आता आम्ही सगळ्यांनी गोळाबेरीज केलेली आहे. या अवगुणाला हद्दपार करण्यासाठी आम्ही संपूर्ण रायगडवासीय सर्व पक्षीय नेते एकत्र येऊन याचा विरोध निश्चित करणार. येणाऱ्या काळामध्ये हे चित्र स्पष्ट होईल की तटकरेला या भूमीवरती पाय ठेवून देणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.